काय लागवड केलं आहे आपण? वायवांची लागवड केलेली आहे. आणि आतापर्यंत काय लागवड करत होते दरवर्षी? आम्ही दरवर्षी H4 लावत होतो. मग यावर्षी वायवन का? वायवन H4चा उतारा कमी झाला आणि लेबरचा प्रॉब्लेम येतो तिला. आणि उत्पन्न म्हणजे 50% पण येत नाही. बरं. बिघ्याला कमीत कमी 10 क्विंटल 11 क्विंटल यायला पाहिजे. मागच्या वर्षी मला 3 क्विंटल सुद्धा आले नाही. आणि भावही मिळत नाही. नाही. भाव तर राहतच नाही. 3 वर्षापासून भावच नाही. 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 खर्च भरमसाठ करावा लागत असेल? खर्च तर आमच्या 2 पटचा जातो ना खर्च. अच्छा. आणि वेचणीलाही मजूर मिळत नाही? हां, वेचणी सुद्धा डबलची लागते ना. अच्छा. 5च्या ठिकाणी 10 मजूर लागतात आम्हाला वेचणी. आपल्या तालुक्यात मोठ्या प्रमाणावर जो कापूस लागवड, जशी केळी लागवड होते तशी आपल्या तालुक्यात कापसाची लागवड मोठ्या प्रमाणावर होत होती. आता कुठेतरी शेतकरी कापूस लागवडीपासून लांब गेलेले. काय कारण असू शकतं? फक्त उत्पन्न, भाव वाढ आणि मजूर मिळत नाही. अच्छा. कारण काम होत नाही ना शेतकऱ्याचं पाहिजे तसं. बरोबर. आणि जे शेतकऱ्याला लागणारे जे फवारणी खत त्याचा भाव आता बघा, आम्ही 800 ते 900 पर्यंत मटेरियलची थैली होती. आता ती 1900 ब्लॅक. आणि आता तर यावर्षी तर आत्ता या अजून 1 महिना सुद्धा पावसाला झाला नाही. युरिया भेटत नाही आम्हाला. नाही. आणि एकीकडे सांगतं की स्टॉक मोठ्या प्रमाणावर भरपूर आहे. घरपोच शेतीवर तुम्हाला, बांधावर तुम्हाला पूर्ण माल दिलेला जाईल सांगतात ते, पण नाही देत. तसं काहीच होत नाही. आणि शेतकऱ्यांना जे युरिया घ्यायला गेलं का त्याला काहीतरी त्याच्याबरोबर ते काही त्यांच्या भाषेमध्ये लिंकिंग नाही, दुसरं काहीतरी देतात. म्हणजे उदाहरणार्थ एक छोटीशी बॅग आहे, काहीतरी 150 रुपयाची 200 रुपयाची, ती घ्यावीच लागेल सक्तीने. अच्छा. म्हणजे ते शेतकऱ्यांना काही उपयोग नसताना आता ही माझी वायवन आहे. आता मी ती कदाचित घेतली बी तर H4 म्हणा किंवा मका दुसऱ्या पिकांसाठी कामात येईल ती. बरोबर. पण याला काय कामात येणार आहे ती? त्यासाठी मी युरिया सुद्धा टाकला नाही तिला. 10-26 दिलं आणि 10-26 सुद्धा 1900-2000 पर्यंत घेतलं मी. अच्छा. हे पूर्ण किती क्षेत्र आहे दादा? माझे 10 बिघा क्षेत्र. 10 बिघा. आता निंदणी सुरू आहे? निंदणी मला आता निंदायला जवळ 100 ते 110 मजूर लागतं इथं. अच्छा. कारण पाणी सुद्धा असं तुटक मुळे तण वाढतंय त्याचं. म्हणजे त्या निंदणीसाठी सुद्धा वाफ नाही आहे? नाही, काही नाही. त्याच्यामुळे पिकापेक्षा तण जास्त वाढलेलं आहे. अच्छा. काय नाव दादा आपलं? छबिलाल केशव पाटील.